न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्यानं नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। आरोपींनी तरुणांवर धारदार शस्त्रानं हल्ला करत त्यांच्या डाव्या हाताचा पंजा शरीरापासून वेगळा केला, उजव्या हाताचा अर्धा पंजा देखील कापलाय। अशा गंभीर हल्ल्यातील आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्यानं पीडित तरुणाच्या नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड वाकड पोलीस स्टेशन समोर आंदोलनाचा पवित्रा घेतला। नातेवाईकांच्या संतप्त पवित्र्यानंतर वाकड पोलिसांना जाग आली। तिन्ही आरोपींना अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेण्यासाठी तयारी सुरू केली। आम्ही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तिवादही केला। पोलिसांनी त्या दृष्टीने भक्कम बाजूही मांडली, मात्र नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयानं आरोपींना जामीन दिला असा दावा वाकड पोलिसांनी केला। रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट अशी जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपींची नावं आहेत। डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रोहनचे घराशेजारी राहणाऱ्या राहुल कनघरेसोबत पूर्वीचे वाद होते। यामुळे रोहनमध्ये खटके उडायचे। राहुल आणि रोहन यामधील अनेक खटकांमुळे अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीतून भांडणही झाले। काही दिवसांपूर्वी 22 जून दोघांमध्ये असाच वाद झाला। या रागातून रोहननं त्याचे मित्र शुभम आणि प्रशांतच्या मदतीनं राहुलला संपवण्याचा कट रचला। राहुलला विश्वासात घेऊन त्याने बाहेर बोलवलं। तिथून ते थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाशेजारी आले। तिथे त्यांनी दोन्ही मित्रांनी राहुलला पकडले आणि रोहनने शस्त्रानं डोक्याच्या दिशेनं वार केला। राहुलने डोक्यावरचा वार चुकवण्यासाठी हात मध्ये घातला। यात डाव्या पंजा शरीरापासून वेगळा झालाय, तर उजवा पंजा अर्धा कापला गेला। या प्रकरणी वाकड पोलिसांनी रोहनसह दोन्ही मित्रांना बेड्या ठोकल्या। पण प्रकरण इतकं गंभीर असतानाही दुसऱ्या दिवशी तिन्ही आरोपींना जामीन कसा काय मिळाला हा प्रश्न उपस्थित करत नातेवाईक संतप्त झाले। त्यांनी वाकड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन छेडले। त्यानंतर वाकड पोलिसांना जाग आली। नातेवाईकांशी चर्चा करून नव्या कायद्यामुळे जामीन मिळाल्याचा दावा वाकड पोलिसांनी केला। मात्र या तिघांना पुन्हा एकदा अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचं वाकड पोलीस म्हणाले। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर LKG, सीनियर LKG, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में।